सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे ते बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर अपूर्णांकाचं निरीक्षण केलं, सर्वात मोठा बघायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये दोन अपूर्णांक, विद्यार्थी मित्रांनो छेदाधिक अपूर्णांक आहेत, म्हणजे यांचा छेद मोठा आहे. छेद मोठा असल्यावर तो अपूर्णांक ऑलरेडी छोटा बनत असतो, म्हणजे हे दोन तर मोठे येणार नाहीत. बघा, हे छेदाधिक म्हणजे छेद मोठे. आता हे जे उरलेले दोन अपूर्णांक आहेत ते आहेत अंशाधिक अपूर्णांक. विद्यार्थी मित्रांनो, अशा मोठ्या मोठ्या संख्या असल्यावर कंपॅरिझन करायला आपल्याला थोडं अवघड जातं, मग त्यांना आपण काटायचा प्रयत्न करायचा जर कटत असेल तर. बघा ह्याचं काय तर 13 13 नवे 17 बरोबर. पुन्हा 13 गुणिले 11 143, 13 गुणिले 12 156. बघा आता आपल्याला करता येईल, हे झालं 9/7 आणि हा झाला 12/11. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कोणता आहे, आता दोनच अपूर्णांकामध्ये आपल्याला चेक करायचं ना, याच्यामध्ये काय करायचं बघा, ह्याच्या छेदाने ह्याला गुणायचं, 11 नवे 99 आणि ह्याचं 7 गुणिले 12 84. विद्यार्थी मित्रांनो, 99 मोठं का 84? 99 मोठं, म्हणून आपला 9/7 मोठा, तर 9/7 मोठा म्हणून 117/91 मोठा असणार. धन्यवाद.